चला तर मंडळी, उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहे मुलांना आणि मुलं दिवसभर घरी असतात आणि त्यांना कोणता खाऊ करून द्यायचा म्हणून हा झटपट होणारा असा आज मी तुम्हाला रेसिपी करून दाखवणार आहे। आणि ही अतिशय सुंदर आणि झटपट होते, याला वेळसुद्धा कोणताच लागत नाही। इथे आपल्याला बटाटे घ्यायचे। आता मी 2 बटाटे घेतलेले आहे आणि दोन्ही बटाटे आपल्याला उकळून घ्यायचे आहे। उकळल्यानंतर त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे वरची, आणि जी आपली किसणी असते ना, त्या किसणीने आपल्याला किसून घ्यायचं आहे। इथे मी जाडसरच किसणी वापरलेली आहे, त्याने आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे। बघा, आपला हा असा बटाटा पूर्ण किसून झाल्यानंतर मग त्याला थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये आपल्याला जिन्नस टाकायचे आहे। थोडंसं तिखट टाकायचं आपल्याला। तिखट टाकल्यानंतर थोडं मीठ टाकायचं आणि जिरे पावडर टाकायची। त्याच्यामध्ये चाट मसालासुद्धा आपल्याला टाकायचा आहे। चाट मसाला नसेल तर तुम्ही आमसूल पावडर त्यामध्ये टाकू शकता। आणि सगळं साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला तेल मुळीच टाकायचं नाही आहे। आता मोनॅको बिस्किट घ्यायचे। आपल्याकडे बिस्किट असतातच। मी आता इथे मोनॅको बिस्किट घेतलेले आहे, किंवा तुमच्याकडे क्रॅकजॅक जर बिस्किट असेल तर ते बिस्किटसुद्धा तुम्ही घेऊ शकता। फक्त गोड बिस्किट इथे आपल्याला घ्यायचे नाही आहे। आता ह्या बिस्किटला लावण्यासाठी इथे टमाटर सॉस घेतलेला आहे। एका साईडने आपल्याला टमाटर सॉस लावायचा, कारण मुलांना चटपटी असंच आवडते म्हणून टमाटर सॉसचा इथे वापर केलेला आहे। नंतर आपल्याला बटाटा ठेवायचा आहे जो आपण मॅश करून ठेवला होता। परत थोडीशी शेव लावायची आणि अजून मोनॅको बिस्किट लावायचं, आणि पूर्ण काठाने काय करायचं, आपल्याला शेव लावून घ्यायची आहे। अशाच पद्धतीचं आपल्याला स्टफिंग पूर्ण भरून घ्यायचं आहे। नंतर एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे। आता सगळं मोनॅको मी तसेच लावून घेतलेले आहे, आणि वरून परत थोडंसं टमाटर सॉस डेकोरेशनसाठी मी लावलेलं आहे, किंवा तुम्ही नाही लावलं तरी चालेल। असे नुसते खायला तुम्ही द्याल ना, खूप सुंदर लागते आणि मुलांना असे चटपटी पदार्थ खूप आवडतात। आणि अतिशय 5 मिनिटामध्ये होणारी ही रेसिपी आहे। याला कोणताही जास्त वेळसुद्धा लागला नाही आणि खूप चटपटी आणि छान लागते। नक्की तुम्ही करून बघा। आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल अनिता गृहिणी किचन सर्च करा। मस्त खा, आनंदी रहा। धन्यवाद।